हॅलो. तर आम्ही आज सर्वजण निघालो होतो बाहेर. आज पिवळ्या पिवळ्या साड्या घालून आम्ही सर्वजण चाललो होतो हळदीला. सगळी फॅमिली सोबत असताना तर काही मग वेगळीच मज्जा असते ना. तर इथे चालू होती दादूची कॉमेंट्री. खूपच मज्जा करत होता. त्यात इथे परीबाईची पण चालू होती कॉमेंट्री. दादूसारखं काही काही बोलून आम्हाला सर्वांना हसवत होता आणि आम्ही खूप हसत होतो. तर त्याच्यासारखी कॉमेंट्री करत करत आम्हाला खूप एन्जॉय वाटलं. आम्ही सारखे सर्वजण हसू लागलो. मोठ्या गाडीत बसले की पोरांची मज्जाच खूप असते. मोठ्या गाडीत बसल्यावर असं त्यांना खूपच एन्जॉय वाटतं. त्यांना वाटतं आता कुठे जाणार आणि कुठे नाही, काय करावं काय नाही. दादू माझ्या मांडीवर बसला आणि परीलाही दादूच्या मांडीवर बसायचं होतं. बघा कशी येऊन बसली मांडीवर दादूच्या. हॅलो. आणि मला मोबाईल मागू लागली. कुठं जायचं म्हणलं की सर्वांना छान उत्साह येतो आणि फिरायचं म्हणलं की सगळ्यांना छानच वाटत असतं. इथे बघा दादूच्या गप्पा काही थांबूच नाही लागल्या. तर इथे आम्ही पोहोचलो छावणीला. तर खूप ट्रॅफिक होतं. एवढ्या ट्रॅफिकमध्ये आम्ही खूप बोर झालो. खूप वेळ थांबावं लागलं. तशा जशा गाड्या जातील तसे तसे आम्ही त्यांची नावं बघत बसलो गाड्यांची. नवीन नवीन गाड्या आहे की जुन्या गाड्या आहे. तसंच ट्रॅफिक थांबलं तसं आम्ही हट 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 करत आम्ही ट्रॅफिकमधून बाहेर निघालो. बाहेर निघताच आम्ही पोहोचलो पडेगावमध्ये. फायनली आम्ही पोहोचलो नवरदेवाच्या घरी. तर बघा DJ उभा आहे आणि आमचे आहो तर आमच्या आधीच येऊन बसले होते. इथे पोहोचलो तर बांगड्यांचा कार्यक्रम चालू होता आणि आम्ही गेल्या गेल्या तिथे बांगड्या वगैरे भरल्या. तर DJ चालू झाला. DJचा आवाज खूप मोठा होता. पण फायनली आम्ही खूप एन्जॉय केलं. छान वाटलं. इथं आमची ही बघा झाकणझुली जिथं तिथं झुलतच असती. तिला फक्त DJचा आवाजच पाहिजे असतो, लगेच झुलायला लागती. आम्ही सर्व तिला झुलताना बघत होतो. आता होते नवरदेवाची एंट्री. तर बघा डॉगेश भाऊ पण आले त्यांना हळद लावायला. इथे सर्वजण आम्ही सेल्फी वगैरे काढताना खूप हसत होतो. आत्या वगैरे त्यांना खूप वेगळं वाटत होतं व्हिडिओ काढत होते तर ते हसत होत्या. इथे आमच्या ताई त्या सर्व आहे. सर्व छान फोटो काढत होते. इथे चालू होती नवरदेवाला आंघोळ घालणं. तर मी परीलासुद्धा आंघोळ घालायला दिलं होतं. पण ती राहतच नव्हती, रडतच होती. त्यामुळं आम्ही तिला आंघोळ नाही घातली. मग इथं दादू आला. दुसऱ्यांना सगळ्यांना सोडलं आणि मम्मीलाच हळद लावू लागला. छान फोटो काढू लागला, जीव वगैरे दाखवतो. मग काय नंतर झालं जेवणाची तयारी. सर्वजण जेवायला बसलो. छान शिरा वगैरे होता. सर्वांनी खाल्ला. मग काय मुलांची मस्ती चालू होती. पैसे जमा करून डान्स चालू होता. सर्वांनी पैसे उधळले तेव्हा मुलांनी सर्वांनी पैसे उचलले. इथे सर्वांचा डान्स चालू होता आणि ते नवरदेवसुद्धा छान डान्स करत होते. तर बघा आता किती छान डान्स करताय. नंतर लग्न झाल्यावर तांदूळ पडले डोक्यावर की नवरदेवाचे ग्रह फिरतात असं म्हणतात. तर छान एन्जॉय करता. आता सध्या जाऊ दे, नंतर बघू. त्यात त्यांचा डान्स बघा. त्यात आमच्या महाशयांचं चाललं होतं राजवीर राजे. फक्त नोटा गोळा करायचं काम चालू होतं. नाचायचं सोडून दिलं, नोटा गोळा करू लागला. इकडे सर्व लेडीज नाचत होत्या तर तिकडच्या साईडला सर्व मुलं नाचत होते. त्यांनी नवरदेवाला छान खांद्यावर घेऊन नाचू लागले होते. सर्वांनी फार एन्जॉय केला. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.